नाशिकमध्ये खासदार संजय राऊत आणि मंत्री दादा भुसे यांनी संयुक्त प्रतिक्रिया देत जुना वाद संपल्याचे स्पष्ट केले। 178 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या आरोपांवरून निर्माण झालेल्या वादाबाबत दोघांनीही आता विषय मिटल्याचे सांगितले। न्यायालयानेही हा मुद्दा पाहिला असून आता पुढे यावर बोलण्याचे कारण नसल्याचे त्यांनी नमूद केले। संजय राऊत यांनी चुकीच्या माहितीच्या आधारावर वक्तव्य झाल्याची कबुली देत दिलगिरी व्यक्त केली। महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार हा विषय इथेच संपवू इच्छितो असेही त्यांनी यावेळी सांगितले। तर दादा भुसे यांनी संबंधित आरोप आधी स्पष्ट केल्याचे सांगत सर्व व्यवहार आर्मस्ट्राँग कंपनीकडे हस्तांतरित झाल्याचे नमूद केले। या प्रकरणात गैरसमज निर्माण झाल्याने मालेगावच्या शेतकऱ्यांची माफी मागण्यात आली असून न्यायालयातील दावा मागे घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे। महाराष्ट्राची ही संस्कृती आहे ना, यापेक्षा वेगळी संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती आणि ही संस्कृती कायम राहावं असं आम्हाला दोघांनाही वाटतं। दादा बोलतील ना आता। साहेब, पण यापुढे पुन्हा अशी वक्तव्य होतील का? बघा, ते वक्तव्य मुळात ज्या आधारावर मी केलं होतं, तो आधार जो आहे ज्यांनी निर्माण केला होता त्यांनी आता त्या संदर्भात काय ते पाहावं। मला असं वाटलं की माझ्याकडून चुकीच्या आधारावर मी वक्तव्य केलं असं मला नंतर लक्षात आलं आणि ज्यांनी ते समोर आणलं ते आता स्वतःच दूर गेलेले आहेत। त्याच्यामुळे मी कशा करता या विषयावर दादांशी भांडू, हा माझा सरळ मुद्दा आहे। ज्यांना भांडायचं असेल ते भांडतील किंवा लढतील। कुठे प्रकरण सत्ता पक्षामध्ये तेही गेलेले आहेत, दादा स्वतः मंत्री आहेत। पण आपल्याकडनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं, दिलगिरी व्यक्त केली का? आपल्याकडनं नेमकं सादर काय झालं? नाही, आम्हाला हा विषय संपवायचा आहे। माझी भूमिका एवढीच होती जेव्हा माझ्या समोर आलं तेव्हा की हा कारखाना अद्याप जो आहे तो उभा करायला नाही, पण त्या संदर्भात मी नंतर माहिती घेतली, दादांकडून सुद्धा माहिती आली आणि मला असं वाटतं या विषयावर फार चर्चा आता करू नये। जे झालंय बघा, त्यांनी माननीय राऊत साहेबांनी चुकीच्या आधारावर म्हणजे मधला पॉइंटच काढून टाकला होता। 1,78,00,000 डायरेक्ट 178 कोटी करून टाकले होते आणि म्हणून मालेगावच्या शेतकऱ्यांचा, नागरिकांचा जो संभ्रम, गैरसमज झालेला होता, आज त्यांनी दिलगिरी त्या शेतकऱ्यांची माफी मागून तो दूर केलेला आहे आणि त्यांच्या तब्येतीचंही कारण आहे। या सर्व गोष्टी पाहता मालेगावच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण त्यांच्या विनंतीला मान देऊ, हा खटला मागे घेऊ। सर, त्याप्रमाणे जुने नातेसंबंध, जुना जो तुमचा स्नेह होता तो या ठिकाणी कामाला नाही, मला वाटतं की ही वस्तुस्थिती आहे की गेली काही वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पण काम केलेलं आहे। मला विश्वास होता की त्यांनाही माहिती आहे की दादा भुसे काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, आणि मग असं असल्यानंतर त्यांच्याकडनं पण मला अशी अपेक्षा नव्हती। किमान कोणतीही गोष्ट बोलताना आपण त्याची खातरजमा करून घेतली पाहिजे। जेव्हा त्यांनी त्याची खातरजमा केली तर त्यांना आढळून आलं की बाबा, आपण जे वक्तव्य केलं, जे लिहिलं ते चुकीचं आहे आणि त्यानंतर त्यांनी त्या पद्धतीची भूमिका घेतली। गिरणा साखर कारखान्यामध्ये मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटींचा घोटाळा केला अशा आशयाची बातमी दैनिक सामनामध्ये माननीय संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून छापून आलेली। मला वाटतं की सर्व मालेगाव आणि पंचक्रोशीच्या जनतेला माहिती आहे, एकेकाळी सहकार क्षेत्रातून उभा राहिलेला हा गिरणा सहकारी साखर कारखाना DRT कोडच्या माध्यमातून विक्रीला जेव्हा निघाला होता तर त्या काळामध्ये साधारणतः 11,000च्या आसपास सभासद शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा कारखाना परत एकदा याच तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे म्हणून साधारणपणे 1100 रुपयाच्या पटीमध्ये शेअर्स उभे केले होते। आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 महिनाभर सर्व पक्षीय लोकांनी एकत्रितपणे येऊन हा प्रयत्न केला होता। दुर्दैवाने काही लोकांनी त्या काळी पण अफवा पसरवल्या आणि मोठं भाग भांडवल आपलं उभं राहू शकलं नाही। जी काही 1,60,70,00,000 रुपये रक्कम जमा झाली होती, ती रक्कम नंतरच्या काळामध्ये आर्मस्ट्राँग कंपनीने जो कारखाना घेतला त्या कंपनीला RTGSच्या माध्यमातून आपण ती ट्रान्सफर केलेली आहे। हे सर्व गोष्टी रेकॉर्डवर आहेत आणि मग असं असताना जो काही आरोप आपल्या मालेगाववर केला गेला
आणि त्याच्यामुळे मालेगावच्या शेतकऱ्यांचा अवमान झाला. या भावनेतून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे चर्चा करून मग एकतर हे शब्द मागे घ्यावेत अशा प्रकारचे भावना आम्ही माननीय राऊत साहेबांकडे व्यक्त केलेली, तसं त्यांना नोटीस दिली होती आणि तसं भूमिका त्यांनी न घेतल्याच्यामुळे मग या ठिकाणी खटला दाखल केलेला होता. नंतरच्या काळामध्ये राऊत साहेबांनी याचं सगळं पडताळणी केल्याच्या नंतर त्यांना हे आढळून आलंय की आपण केलेला जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे, निराखस खोटा आहे. ज्यांनी त्यांना माहिती दिलेली होती, मला अपेक्षित होतं की त्यांनी नाव सुद्धा घ्यायला पाहिजे होतं. हो, मी सांगतो ना, मी सकाळी नाव घेतलेलं आहे. तर अद्वै हिरे यांनी ही माहिती दिली होती, हे सत्य आहे. सकाळी मी या विषयावर बोललेलो आहे. तर त्या खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आत्ताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे.